गुरुवार आगमन काळातील दुसरा आठवडा. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी प्रभू तुझा देव तुझा उजवा हात आपल्या हाती धरून आहे आणि मीच तुला सांगत आहे की तू भिवू नकोस. मी तुला सहाय्य करीन. हे क्षुद्र याकोब, हे दीन इस्रायल, तू भिवू नकोस. मी इस्रायलचा पवित्र प्रभू तुमचा उद्धार करता तुमच्या मदतीला धावून येईन. प्रभूचे हे बोल आहेत. बघ, मी तुला नवीन तीक्ष्ण अनेक दात असलेले मळणीचे यंत्र बनवित आहे. तू डोंगराची मळणी करून त्यांचा चुरडा करशील, टेकड्यांचा तू भुगा करशील. तू त्यांना उफणशील आणि वाऱ्यावरती उडून जातील. वावटळ त्यांना उधळून लावील. मग प्रभूठाई तू उल्हास पावशील आणि इस्रायलचा पवित्र प्रभूचा अभिमान बाळगशील. जेव्हा दीन आणि दरिद्री जनांना पाण्याची तहान लागेल आणि ते मिळणार नाही, जेव्हा त्यांची जीभ तहानेने कोरडी पडेल, तेव्हा मी प्रभू स्वतः त्यांची विनंती ऐकेन. मी इस्रायलचा देव त्यांचा त्याग करणार नाही. मी उजाड टेकड्यांवर नद्या आणि खोल दऱ्यातून झरे वाहवीन. जेथे वाळवंट आहे तेथे मी पाण्याचे तळे बनवीन. निर्जन प्रदेशात झरे उत्पन्न करीन. वाळवंटात मी गंधसरू, बाभूळ, मेंदी आणि कण्हेर ह्यांची लागवड करीन. कोरडवाहू जमिनीत वन निर्माण होईल. सुरू, देवदारू आणि भद्रारू यांची वने तेथे फोफावतील. लोक तेथे पाहतील आणि समजतील की प्रभूने असे केले आहे. ते विचार करतील आणि त्यांना कळेल की इस्रायलच्या पवित्र प्रभूची ही निर्मिती आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभू प्रेमळ आणि दयानिधी आहे. माझ्या देवराया, मी तुझे महात्म्य वर्णीन. सदा सर्वदा तुझ्या नावाचा महिमा गाईन. प्रभू सर्वांशी चांगला आहे. त्याने निर्मिलेल्या सर्वांवर त्याची दयादृष्टी असते. प्रभू प्रेमळ आणि दयानिधी आहे. हे प्रभू, सारा प्राणीमात्र तुझे स्तवन करतो. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. प्रभू प्रेमळ आणि दयानिधी आहे. हे परमेश्वरा, तुझ्या राज्याचे ऐश्वर्य ते वर्णितात. तुझा पराक्रम ते कथन करतात. तुझी महान कृत्ये आणि तुझ्या राज्याचे शाही वैभव ते मानवजातीला जाहीर करतात. प्रभू प्रेमळ आणि दयानिधी आहे. तुझे राज्य म्हणजे युगानुयुगीचे राज्य. तुझी सत्ता पिढ्यानुपिढ्या टिकते. प्रभू प्रेमळ आणि दयानिधी आहे. आलेलुया, आलेलुया. हे प्रभू, शांतीचे वरदान घेऊन आमच्याकडे ये, म्हणजे आम्ही सोज्वळ हृदयांनी तुझ्या सान्निध्यात आनंद व जल्लोष करू. आलेलुया. मत्तई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू जनसमुदायाला म्हणाला, मी तर खरेच सांगतो, स्त्रीच्या पोटी आलेल्या सर्वात योहानापेक्षा श्रेष्ठ असा कोणी झाला नाही. मात्र स्वर्गराज्यातला सर्वात कनिष्ठ तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या काळापासून तर या घटकेपर्यंत स्वर्गराज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावित आहेत. कारण योहानाच्या काळापर्यंत सर्व प्रवक्त्यांनी आणि धर्मशास्त्राने संदेश दिले आणि हे मान्य करायची तुमची इच्छा असेल तर येणार असलेला एलिया तो हाच आहे. ज्याला ऐकायला कान असतील त्याने ऐकावे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. आजच्या शुभवर्तमानात येशू संत जॉन बाप्तिस्ताची पूर्ण स्तुती करतो. बाप्तिस्ताला जबरदस्त श्रद्धांजली म्हणून येशू त्याला आतापर्यंत जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा महान म्हणतो. पण स्तुतीनंतर येशू त्याच्याबद्दल म्हणतो, स्वर्गाच्या राज्यात सर्वात लहान तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. हे असे का होते याविषयी एक उत्कृष्ट स्पष्टीकरण दिले आहे. येशूच्या क्रूसावर आपल्यावर प्रकट केलेले प्रेम योहानाला पाहण्यास मिळाले नाही. देवाच्या ही पूर्ण प्रेमाची खोली जी योहान कधीही अनुभवू शकला नाही आणि जाणू शकला नाही. या अर्थाने आपण योहानापेक्षा भाग्यवान आहोत, कारण आपण आणि अगदी लहान ख्रिस्ती जनांनी देखील येशूच्या क्रूसाचा अनुभव घेतला आहे आणि देवाचे प्रेम अधिक खोलवर जाणून घेण्यास सक्षम झालो आहोत. ही खरोखरच आपल्याला देवाने दिलेली अतुलनीय भेट आहे. तथापि येशू असे म्हणत नाही की आपण संत जॉनपेक्षा चांगले आहोत. होय, आपण त्याच्यापेक्षा अधिक आशीर्वादित असू शकतो. परंतु जर आपण देवाने आपल्यावर दाखवलेल्या प्रेमाची कदर केली नाही तर त्याचा आपल्याला फारसा फायदा होणार नाही. आपल्याला माहीत आहे की आपले एक प्रलोभन म्हणजेच आपल्याला आशीर्वादाची एक सवय होण्याचा धोका आहे. सर्वत्र पसरलेल्या आणि व्यावहारिकदृष्ट्या सर्व काही पाहणाऱ्या या जगप्रवाशाप्रमाणे आपण आपले आशीर्वाद गृहीत धरण्याचा आणि त्याची सवय इतकी होण्याचा धोका पत्करतो
की ते त्याला पूर्वीप्रमाणे उत्तेजित करण्यात, उत्साहित करण्यात अपयशी ठरतात. आपल्या आशीर्वादाची आपल्याला सवय झाली आहे याचा पुरावा म्हणजे टीका, तक्रार करण्याची भावना. आपल्याजवळ जे काही आहे त्याबद्दल देवाचे आभार मानण्याऐवजी आपण त्याबद्दल तक्रार करतो आणि त्याला सांगतो की आपल्याकडे काहीतरी वेगळं असलं पाहिजे.